महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळमध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूला ताडपत्री बांधून बांधकाम, अनधिकृत बांधकाम विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईच नाही। नेरळ ग्रामपंचायतचा आशीर्वाद। नेरळ ग्रामपंचायत मधील रस्त्याच्या कडेला अनधिकृत बांधकाम केले जात आहे। त्या बांधकामाला स्थानिक विरोध करून तक्रारी करण्यात आल्या होत्या। दरम्यान संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर नेरळ विकास प्राधिकरणाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचना नेरळ पोलिसांना केल्या होत्या। मात्र या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे काय, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे। शहरीकरणाकडे झुकलेल्या नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे ग्रामपंचायत मधील भागाचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी नगर रचना विभागाच्या आदेशाने नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले आहे। नेरळ ग्रामपंचायत मधील राज्यमार्ग आणि नगर रचना विभागाने नियोजित केलेल्या रस्त्यांच्या कडेला नेरळ जकात नाका समोर दुकानाचे गाळे बांधले जात आहेत। त्या इमारतींबद्दल तेथील स्थानिकांनी नेरळ विकास प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर नेरळ प्राधिकरणाचे शाखा अभियंता सचिन जगताप यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती आणि त्यातून नेरळ विकास प्राधिकरणकडून नेरळ ग्रामपंचायतला पत्र देऊन सदर बांधकाम रस्त्याच्या जागेत आहे असे नमूद केले होते। ते बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे आणि बांधकाम करणारे यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे आदेश नेरळ विकास प्राधिकरणकडून नेरळ ग्रामपंचायतीला दिले होते। मात्र तक्रारी होऊन आणि गुन्हे दाखल होऊन देखील संबंधित बांधकाम पाडले गेले नाही आणि जमीनदोस्त देखील करण्यात आले नाही। नेरळ येथील जकात नाका समोर कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या लागून इमारत बांधण्यासाठी स्लॅब टाकण्याच्या कामासाठी पिलर उभे करण्यात आले आहेत। हे बांधकाम पूर्णपणे रस्त्याच्या जागेत आणि नेरळ विकास प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता केले आहे। नेरळ विकास प्राधिकरणाने सदर बांधकाम करणारे यांच्यावर कारवाई करण्याचे सूचित केले आहे, पण गेल्या 6 महिन्यात नेरळ ग्रामपंचायत किंवा नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरण यांनी कोणतीही कारवाई त्या रस्त्याच्या जागेत होत असलेल्या बांधकामावर केली नाही। त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे यांना बळ मिळत असून त्या ठिकाणी ताडपत्री बांधून बांधकाम सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायत कडून पाठिंबा आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण नेरळ ग्रामपंचायत कडून ते अनधिकृत असलेले बांधकाम तोडण्याबद्दल कोणत्याही हालचाली केल्या नाहीत आणि प्रयत्न देखील केला नाही। त्यामुळे आता चक्क ताडपत्री लावून तेथे दुकानांचे गाळे बांधले जात आहेत। हे बांधकाम काही दिवसात पूर्ण देखील होईल असे स्थानिक रहिवासी सांगत आहेत। कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ गणेश घाट येथे इमारतींचे खाली बांधण्यात आलेले अतिरिक्त बांधकाम तोडले होते। मात्र दुसरीकडे नेरळ जकात नाका समोर अनधिकृत काम राजरोसपणे सुरू असून नेरळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेनगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।